नमस्कार मंडळी, जर तुम्ही सिस्टम क्लिनिंगसाठी हे सर्व ॲप वापरत असाल तर तुम्हाला आता हे सर्व ॲप्स वापरण्याची गरज नाही, कारण विंडोज हे स्वतः एक बिल्ट इन ॲप्लिकेशन देत आहे. त्याचं नाव आहे डिस्क क्लीनअप. विंडोजच्या सर्च ऑप्शनमध्ये सिम्पली डिस्क क्लीनअप हे टाकून आपण इथे डिस्क क्लीनअप युटिलिटी बघू शकता. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे आपल्याला. यानंतर ड्राईव्ह सिलेक्ट करण्यासाठी विचारेल. सी ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आहे. सी ड्राईव्ह अशासाठी सिलेक्ट करायचं आहे की विंडोजच्या टेम्पररी फाईल्स अँड ऑल फ्लॅश जे असतात ते आपलं ड्राईव्ह विंडोजच्याच ड्राईव्हमध्ये असतात. सर्च केल्यानंतर इथे आपल्याला दिसेल विंडोज इन्स्टॉलेशन्सच्या फाईल्स आहेत, टेम्पररी फाईल्स आहेत. असा सगळा जो क्लॅश आहे तो टोटल क्लॅश आपल्याला इथे दिसत आहे. टेम्पररी फाईल आपण इथे बघू शकता 1.51 GB आहे. आपण जे करतो %temp किंवा टेम्प कमांड देऊन विंडोजमधून रनवरून जे युटिलिटी रन करून आपण टेम्प फाईल्स ज्या फाउंड आउट करून डिलीट करतो ते करण्याऐवजी आपण इथून डिस्क क्लीनअपमधून जर केला तर आपल्या ओव्हरऑल डिस्क क्लीनअपच्या थ्रू जेवढ्याही सिस्टममध्ये टेम्प फाईल्सच्या युजलेस फाईल्स असतील त्या आपण इथून डिलीट करू शकतो. सिलेक्ट करून यानंतर ओके करायचं आहे. डिलीट फाईल्स करायचं आहे आणि ही युटिलिटी रन झाल्यानंतर हा क्लीनअप कंप्लीट झाल्यानंतर तुमचा जो परफॉर्मन्स आहे सिस्टमचा तो 20 to 30% वाढू शकतो. अशा टेक्निकल आणि प्रोडक्ट ब्रँड अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.